नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे SP इन्फॉर्मेशन. ओके. तर आज आपण पाहणार आहोत म्युच्युअल फंड. ओके. म्युच्युअल फंडबद्दल पूर्ण माहिती. ओके. त्याच्यातला आपण पहिला पार्ट आहे डेफिनेशन पाहूयात. अ म्युच्युअल फंड इज अ पूल्ड इन्व्हेस्टमेंट व्हेकल मॅनेज्ड बाय अ प्रोफेशनल फंड मॅनेजर. म्हणजे काय? म्युच्युअल फंड ही एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी की एक प्रोफेशनल फंड मॅनेजरकडून मॅनेज केली जाते. ओके. तर ते काय करतात फंड मॅनेजर? वेगवेगळ्या इन्व्हेस्टरकडून मनी कलेक्ट करतात. वेगवेगळे इन्व्हेस्टर्स जे असतात आपल्यासारखे मिडल क्लासवाले किंवा बाकी अजून कोण, त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट कलेक्ट करतात. कलेक्ट करून ते वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट कंपनीजमध्ये थ्रू म्युच्युअल फंड ते इन्व्हेस्ट करतात. तर जेणेकरून ते वेल डायव्हर्सिफाईड ते त्यांच्या नॉलेजनुसार डायव्हर्सिफाय करून इन्व्हेस्टमेंट करतात ते. ओके. ओके. सेकंड पॉईंट बघूयात आता आपण. तो आहे टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. ओके. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स. ओके. इन्व्हेस्ट प्रायमरी इन स्टॉक्स. म्हणजे काय? इक्विटी म्हणजे काय? स्टॉक्स. हा म्युच्युअल फंड स्टॉक्समध्ये प्रायमरी इन्व्हेस्ट करतो. ओके. डेप्ट फंड हा सेकंड पॉईंट आहे. डेप्ट फंड फोकस ऑन फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज लाईक बॉन्ड्स. म्हणजे काय? डेप्ट फंड म्हणजे हे यांचं फिक्स ठरलेलं असतं. एवढे दिवस ठेवायचं, एवढं रिटर्न्स तुम्हाला मिळणार. असं हे फिक्स ठरलेलं असतं. जेणेकरून जसे एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे हे ते असतात ना, त्याच्यामध्ये ते फिक्स ठरलेलं असतं त्यांचं. ओके. थर्ड आहे हायब्रिड फंड. हायब्रिड फंड काय आहे? कंबाईन बोथ इक्विटी अँड डेप्ट इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे काय? हायब्रिड फंड हा इक्विटी मध्ये पण इन्व्हेस्ट करतो आणि डेप्टमध्ये पण इन्व्हेस्ट करतो. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड पॉईंट जो आहे तो दोन्ही मिळून जो करतो त्याला हायब्रिड फंड म्हणायचं. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे इंडेक्स फंड. ओके. इंडेक्स फंड काय म्हणतो? मिमिक अ स्टॉक मार्केट इंडेक्स लाईक अ S&P 500. ओके. म्हणजे काय? इंडेक्स फंड म्हणजे जसा आपला निफ्टी 50 इंडेक्स आहे तसं त्या इंडेक्सेसमध्ये ते इन्व्हेस्ट करतात. ओके. त्याच्यानंतर आहे सेक्टर अँड थीमॅटिक फंड्स. म्हणजे काय? इन्व्हेस्ट इन स्पेसिफिक सेक्टर ऑर थीम्स. एक्झाम्पल काय आहेत त्याचे? टेक्नॉलॉजी अँड हेल्थकेअर. म्हणजे थीमॅटिक म्हणजे थीम्समध्ये वगैरे इन्व्हेस्ट करतात ते. ओके. त्याच्यानंतर आपण बघूया, हे झाले टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स झाले. आता आपण बघूया ते कसे वर्क करतात. थर्ड पॉईंट आहे हाऊ इट वर्क्स. ओके. तर आपण बघूया इन्व्हेस्टर बाय युनिट्स ऑफ द म्युच्युअल फंड. म्हणजे काय? इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडची युनिट्स बाय करतो. युनिट्स म्हणजे जसं आपली स्टॉकची प्राईस असते ना, तसं म्युच्युअल फंडचा युनिट असतो. NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणतात त्याला. ओके. द फंड मॅनेजर इन्वेस्ट्स द पूल्ड मनी इन व्हरायटी ऑफ ॲसेट्स बेस्ड ऑन द फंड्स ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे काय? इन्व्हेस्टर वेगवेगळे म्युच्युअल फंडच्या व्हरायटीज बघून त्याच्यानुसार त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. ओके. रिटर्न्स आर डिस्ट्रीब्युटेड अमॉंग इन्व्हेस्टरली टू देअर इन्व्हेस्टमेंट्स. ओके. म्हणजे जसा म्युच्युअल फंडचा फंड घेईल त्याच्यानुसार ते इन्व्हेस्टरचे रिटर्न्स ठरलेले असतात. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आपण बघूयात ॲडव्हान्टेजेस. हे करण्याचे फायदे काय आहेत? ओके. तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे डायव्हर्सिफिकेशन. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? वेगवेगळ्या फंड्समध्ये डायव्हर्सिफाय करणे. ओके. रिड्यूस रिस्क बाय स्पेंडिंग इन्व्हेस्टमेंट अक्रॉस डिफरंट ॲसेट्स. म्हणजे काय? वेगवेगळ्या, जसं मी सांगितलं तसं वेगवेगळ्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करतं जेणेकरून आपली रिस्क कमी होते. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे प्रोफेशनल मॅनेजमेंट. जसं मी मगाशी सांगितलं तसं मॅनेज्ड बाय एक्सपर्ट्स विथ इन डेप्थ मार्केट नॉलेज. म्हणजे काय?
म्युच्युअल फंड चालवण्यासाठी त्याचा एक फंड मॅनेजर असतो. तो फंड मॅनेजर काय करतो, तो त्याच्या वर्षाच्या एक्सपिरियन्सनुसार तो पैसा ज्या त्या स्टॉक्समध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो तो. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे लिक्विडिटी. लिक्विडिटी काय, कॅन टिपिकली बाय ऑर सेल युनिट्स ऑन एनी बिझनेस डेज. ओके. म्हणजे कोणत्याही वीक डेजमध्ये आपण बाय आणि सेल करू शकतो. त्याच्यासाठी काही असं रेस्ट्रिक्शन नाही आहे. ओके. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे अफोर्डेबिलिटी. अफोर्डेबिलिटी अलाउज स्मॉल इन्व्हेस्टर्स टू ॲक्सेस अ डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ. म्हणजे काय, स्मॉल इन्व्हेस्टर जे असतात त्यांच्यासाठी खूप जास्त पैसे इन्व्हेस्ट करणं शक्य नाही आहे. तर त्यांच्यासाठी पण स्मॉल फंड पण आहेत जे की डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट करून देतात त्याच्यामध्ये. ओके. हे झाले ॲडव्हान्टेजेस. ओके. आता आपण बघूया त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. ओके. मॅनेजमेंट फीज हा पहिला आहे. मॅनेजमेंट फीज, चार्जेस दॅट कॅन रिड्यूस ओव्हरऑल रिटर्न्स. ओके. म्हणजे एक्सपेन्स रेशो आपण ज्याला म्हणतो ना, तो आहे हा. जे फंड मॅनेजर असतो, फंड मॅनेजर फंड मॅनेज करण्यासाठी त्याचे स्पेसिफिक चार्जेस घेतो. ते चार्जेस काय करतं, आपला जो ओव्हरऑल जो वर्षानुवर्ष केलेला आपलं इन्व्हेस्टमेंट आहे, त्याच्यावरती जे रिटर्न्स मिळणार आहेत, त्या रिटर्न्सवरती इफेक्ट टाकतो हा मॅनेजमेंट फीज. ओके. त्याच्यानंतर आहे मार्केट रिस्क. मार्केट रिस्क तर सगळीकडेच आहे. व्हॅल्यू कॅन फ्लक्च्युएट बेस्ड ऑन मार्केट कंडिशन्स. म्हणजे काय, NAV जसं मार्केट वरती खाली जातं तसंच NAV पण वरती खाली होत राहतं. त्याच्यानुसार आपल्याला मार्केटची रिस्क तर राहणारच. म्युच्युअल फंड म्हणून तर सांगितलं जातं की म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे लॅक ऑफ कंट्रोल. ओके. इन्व्हेस्टर डोंट डायरेक्टली कंट्रोल इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स. ओके. हा एक खूप मोठा पॉईंट आहे. म्हणजे इन्व्हेस्टर डायरेक्ट कोणता NAV त्याला मिळायला पाहिजे किंवा कोणत्या NAVने त्याला बाय करायचं आहे हे तो कंट्रोल नाही करू शकत. जो दिवसभर जसं मार्केट वर्क केलेलं आहे त्याच्यानुसार शेवटचा दिवसाच्या एंडिंगला जो NAV तयार होईल तोच NAV त्याला मिळणार. ओके. त्यामुळे ते त्याच्या हातात नसतं की कोणता NAV आपल्याला बाय केला पाहिजे, किती डीपला आपण बाय करायचं, काय करायचं, त्याच्या हातात नसतं. त्याच्यामुळं हा एक पॉईंट आहे. ओके. तर आपण हे झाले डिसॲडव्हान्टेजेस. आता 6वा पॉईंट आहे रिटर्न्स. ओके. रिटर्न्स काय, कॅन बी इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड्स, इंटरेस्ट और कॅपिटल गेन डिपेंडिंग ऑन द फंड टाईप. ओके. म्हणजे काय, त्याचे रिटर्न्स आपल्याला कशा स्वरूपात मिळू शकतात, डिव्हिडंड्समध्ये मिळू शकतात, इंटरेस्टने मिळू शकतात किंवा कॅपिटल गेन. म्हणजे काय, आपण ओव्हर अ लॉंग पिरियडमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं की आपल्याला कॅपिटल गेन पण मिळतं. ओके. 7वा पॉईंट आहे सुटेबिलिटी. ओके. तर आयडियल फॉर इन्व्हेस्टर्स सिकिंग प्रोफेशनल मॅनेजमेंट, डायव्हर्सिफिकेशन अँड दोज विथ व्हेरिंग रिस्क टॉलरन्स लेवल. पॉईंट आहे इन्व्हेस्टमेंट मेथड्स. ओके. कोणते इन्व्हेस्टमेंट मेथड्स आहेत, तर तसे इन्व्हेस्टमेंट मेथड तर 2च आहेत. पहिला आहे लमसम इन्व्हेस्टमेंट. लमसम म्हणजे एकदाच आपण पैसे एका फंडमध्ये टाकणे. आणि त्याच्यानंतर आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे काय, SIP, जे की आपण मंथली एक अमाऊंट स्पेसिफिक सिलेक्ट करणे आणि अमाऊंट सिलेक्ट करून त्या अमाऊंटला प्रत्येक महिन्याला त्या फंडमध्ये टाकत जाणे. SIP आपण म्हणतो ना, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, सेम लाईक दॅट. ओके. तर 9वा पॉईंट आहे रेग्युलरेशन. ओके. In most countries, mutual funds are regulated by financial authorities to protect investors. ओके. म्हणजे काय, रेग्युलेशन हे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये काय केलं जातं, जे फायनान्शियल अथॉरिटीज आहे गव्हर्नमेंटची, तेच त्याला प्रोटेक्ट करतात. एक्झाम्पल आपल्या भारतामध्ये आहेत सेबी.
सेबी आपल्या भारतामध्ये हे करते, प्रोटेक्ट करते. आणि तसंच US मध्ये SEC सॅक म्हणून एक आहे गव्हर्नमेंट, ते तिथं रेग्युलरायझेशन करतात. ओके. 10वा पॉईंट आहे टॅक्स इम्प्लिकेशन. ओके, म्हणजे टॅक्सेशन व्हेरियस बेस्ड ऑन द फंड टाईप अँड होल्डिंग पिरियड. म्हणजे काय, टॅक्सेशन कसे कसे लागणार, तर आपण फंड किती दिवस होल्ड करतो आणि किती आपण इन्व्हेस्ट करतो त्याच्यानुसार असतं ते. त्याचे 2 टाईप आहेत, लाँग टर्म अँड शॉर्ट टर्म. म्हणजे काय, 1 वर्षापुढील इन्व्हेस्टमेंटला लाँग टर्म म्हटलं जातं आणि 1 वर्षाच्या आतील जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला शॉर्ट टर्म म्हटलं जातं. ओके. ओके. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गरजू मित्रांकडे पाठवा. नवनवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.